नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 13 जून 2026चे जेवढे अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे 10 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न बघूया. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. दरवर्षी हिंदी पत्रकारिता दिन हा कधी साजरा करण्यात येत असतो? हिंदी पत्रकारिता दिन हा दरवर्षी असतो 30 मेला. पर्याय क्रमांक 2. 30 मे रोजी उदंत मार्तंड नावाचं न्यूज सुरू करण्यात आलं होतं. त्या निमित्ताने हिंदी पत्रकारिता दिन हा 30 मेला साजरा केला जातो. चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. नुकत्याच इतिहासातील सर्वात तरुण मोनॅको ग्रँड प्रिक्स विजेता हा कोण ठरलेला आहे? सर्वात तरुण मोनॅको ग्रांड प्री म्हणजे ही कार रेस आहे. जेवढे ग्रँड प्रिक्स म्हटलं की कार रेस असतात लक्षात ठेवा. आणि यंदा जिंकलं येतं किमी अँटोनेली. पर्याय क्रमांक 2. किमी अँटोनेली सर्वात तरुण मोनॅको ग्रँड प्रिक्स जिंकलेलं आहे. याच्यापूर्वी पण 2026चे जे पण व्यवस्थितपणे क्रीडा स्पर्धा पार पडलेत भरपूर रीतीनं, ते देखील किमी अँटोनेलीने सलग जिंकलेले आहेत. उदाहरणार्थ यावर्षीचा जो काही चिनी ग्रँड प्रिक्स आहे, चिनी जीपी रेस ग्रँड प्रिक्स रेस हे देखील यांनी जिंकलं आहे. त्यानंतर जपानची जी रेस आहे, जॅपनीज ग्रँड प्रिक्स म्हणतो आपण, हे जिंकलं आहे. त्यानंतर कॅनेडियन जो ग्रँड प्रिक्स आहे, हे देखील यांनीच जिंकलेलं आहे. त्यानंतर अजून एक आहे मियामी ग्रँड प्रिक्स, आता आहे मोनाको. असे 5 रेस क्रीडा स्पर्धा, 5-6 रेस हे कोणी जिंकले असेल तर किमी अँटोनेली यांनी जिंकलेलं आहे. आणि यावर्षी जो ऑस्ट्रेलियन आहे, यावर्षीचं ऑस्ट्रेलियन जीपी ग्रँड प्रिक्स हे कोणी जिंकलं असेल तर ते आहेत जॉर्ज रसेल. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न दुसरा. नुकतेच कोणत्या देशाच्या वाणिज्य दूतावासाने एका प्रमुख शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याची योजना जाहीर केलेली आहे? हा जो काही भव्य पुतळा आहे, तो पुतळा उभारण्यात येणार आहे इस्रायल या देशामध्ये, एका शहरामध्ये, इस्रायलच्या. पर्याय क्रमांक 1. इस्रायल. लक्षात ठेवा, IMP आहे. त्याची राजधानी आहे जेरुसलेम. इस्रायलची राजधानी काय येतं? जेरुसलेम येतं. लक्षात ठेवा. पुढचा तिसरा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणाला बार्टन पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात आलेलं आहे? हे कोणाला सन्मानित करण्यात आलं असेल? बार्टन पुरस्कार भेटला आहे आणि हे व्यक्ती येतं सुभानी शेख. पर्याय क्रमांक 4. सुभानी शेख हे कोण असतील? हे प्रसिद्ध एक व्यंगचित्रकार आहेत. प्रसिद्ध एक व्यंगचित्रकार आहेत, कार्टूनिस्ट आहेत. लक्षात ठेवा. सुभानी शेख यांना हा बार्टन पुरस्कार 2026 यंदाच देण्यात आलेलं आहे. पुढचा चौथा प्रश्न. नुकतेच निधन झालेले बलवंत जेऊरकर हे प्रसिद्ध कोण होते? हे मूळचे मंगळवेढ्याचे होते, परंतु आता ते साधारणतः राहतात सांगलीला. सांगलीला ते सध्या ते राहत होते. आणि हे कोण होते? हे प्रसिद्ध साहित्यिक होते. पर्याय क्रमांक 3. साहित्यिक होते. लक्षात ठेवा, IMP आहे. आणि ह्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार जो आहे, साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील त्यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे साहित्य होते आणि लेखक होते, हे त्याचं उत्तर दोन्ही येईल. साहित्य आणि लेखक दोन्ही लक्षात ठेवा. ओके. आणि हे हिंदी साहित्यिक होते. ओके, हिंदी साहित्यिक होते. म्हणजे जेवढेही मराठीमधून असतील किंवा हिंदी भाषांतरकार देखील म्हणून देखील प्रसिद्ध होते, त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देखील देण्यात आलं होतं. बलवंत जेऊरकर यांचं निधन झालेलं आहे. मग जे काही नुकतेच निधन झालेले काही घडामोडी त्यांच्यावरती एकदा नजर टाकूयात आपण. विजयपथ शिंघाणे यांचं निधन झालं. ते रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष होते. आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे. ते प्रसिद्ध गायिका होत्या. 92 वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. गोपाळराव पाटील हेही यांचंही निधन झालेलं आहे. बालरोगतज्ञ व माजी खासदार होते. माधव पवार कवी होते प्रसिद्ध, त्यांचंही काही दिवसापूर्वी निधन झालेलं आहे. राजा रणधीर सिंग यांचं निधन झालेलं आहे. ते प्रसिद्ध नेमबाज होते. त्यांचं वयाच्या 79व्या वर्षी निधन झालेलं आहे. बशीर बद्र हे प्रसिद्ध उर्दू साहित्यिक होते, त्यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर सुमन कल्याणपूर यांचं निधन झाले. ते प्रसिद्ध गायिका होत्या. पुढचा पाचवा प्रश्न. नुकतेच 11 जून 2026 रोजी खालीलपैकी कोणत्या देशात फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2026चे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? फिफाचं हे फुटबॉलचं वर्ल्ड कप 2026चं उद्घाटन करण्यात आलं मेक्सिकोमध्ये. पर्याय क्रमांक 1. मेक्सिको. लक्षात ठेवा. ओके, दोन्ही आन्सर सेम झालेत. मेक्सिकोमध्ये. आणि जे काही फिफाचं वर्ल्ड कप आहे यंदाचं, हे 3 देशामध्ये होणार, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. एक अमेरिका आहे, दुसरं कॅनडा आहे आणि तिसरा मेक्सिको.
मेक्सिकोमध्ये पहिली मॅच सुरू होईल. मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडा आहे 3 देशामध्ये फिफाचं वर्ल्ड कप काय करण्यात आलं आहे, सुरू होणार आहे किंवा झालेला आहे 11 जूनला. लक्षात ठेवा MP आहे. फिफाचं मुख्यालय कुठं असेल? ज्युरिच या ठिकाणी फिफाचं हेडक्वार्टर आहे आणि गियानी इन्फंटिनो हे फिफाचे कोणता अध्यक्ष आहेत. फिफाचा जो काही वर्ल्ड कप आहे पहिला वर्ल्ड कप कोणी जिंकला असेल? उरुग्वे. पहिला वर्ल्ड कप हा उरुग्वे या देशाने जिंकला आहे आणि तो लेटेस्ट होता 2022चं वर्ल्ड कप फिफाचं. दर 4 वर्षांनी फिफाचे वर्ल्ड कप होतात. दर 4 वर्षांनी 2022चं वर्ल्ड कप हे अर्जेंटिना या देशाने जिंकलं होतं फ्रान्सला हरवून. अर्जेंटिनाचे कॅप्टन कोण असेल? लिओनेल मेस्सी. लिओनेल मेस्सी हा अर्जेंटिनाचे कॅप्टन लक्षात ठेवा. आणि लिओनेल मेस्सी हा पहिला फुटबॉलपटू आहे ज्यांना प्रिन्स ॲस्टोरियस जो पदक आहे तो पदक नुकतंच देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न 6वा. नुकत्याच संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2025 मध्ये उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? नुकतेच 2 वर्षाचे 2024चे आणि 2025चे ह्या 2 वर्षाचे जे काही पुरस्कार आहेत संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार हे जाहीर करण्यात आले आणि त्याच्यामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते याचं वितरण करण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्राचे जे काही महत्त्वाचे लेखक असतील, कवी असतील त्यांचा पुरस्कार याच्यामध्ये करण्यात आलेला आहे संगीत नाटक अकादमीमध्ये. आणि उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार देण्यात आला कोणाला? तर तन्मय देवचक यांना. पर्याय क्रमांक 1 तन्मय देवचक. या ठिकाणी बघून घ्या सर्व पुरस्कार 2024साठीच पण या ठिकाणी दिलेला आहे. 2024साठीचा जो काही उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे आणि वर्ष 2024साठीच्या अधिक जे पुरस्कार आहेत ते देखील देण्यात आलेलं आहे. ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. हिंदुस्थानी शास्त्रीय गायनासाठी अरुण कशाळकर सगळे तुम्ही एकदा वाचून घ्या. मात्र हे आहे 2025ची लिस्ट लेटेस्टवाली. 2025साठी उस्ताद बिस्मिल्ला खान पुरस्कार भेटले आहे कोणाला? तन्मय देवचके यांना हार्मोनियम वादनासाठी आणि प्रवीण प्रताप जगताप यांना जे जागर लोकसंगीत या क्षेत्रासाठी त्यांना देण्यात आले. 2 व्यक्तींना हा पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे. बाकी हे पण पुरस्कार तुम्ही वाचून घेऊ शकता. पुढचा 7वा प्रश्न. दरवर्षी जागतिक बालकामगार विरोधी दिन हा कधी साजरा करण्यात येत असतो? बालकामगार विरोधी दिवस असतो दरवर्षी 12 जूनला. पर्याय क्रमांक 1 12 जून. आणि बालकामगारांना कामास ठेवण्यास प्रतिबंध आहे. बालकामगारांना कामास ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले, बंदी घालण्यात आले भारतीय राज्यघटनेनुसार. घटनेतील कलम आहे कलम 24. कलम 24 सांगतं बालकामगार कामास ठेवण्यास बंदी आहे. लक्षात ठेवा. किती वर्षाखालील? तर 14 वर्षाखालील मुलांना कामास ठेवण्यास बंदी आहे. लक्षात ठेवा. ओके. कलम 24 बालकामगार विरोधी दिन 12 जूनला असतो. मग जून महिन्यातील जेवढे पण दिवस आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकत आपण. 1 जूनला असतो जागतिक पालक दिन किंवा जागतिक दुग्ध दिन. 3 जूनला असतो जागतिक सायकल दिन. 4 जूनला आहे जागतिक बालरक्षक दिन. 5 जूनला असतो जागतिक पर्यावरण दिन. 8 जूनला आहे जागतिक महासागर दिन. 10 जूनला आहे राष्ट्रीय दृष्टिदान दिन. 12 जूनला असतो जागतिक बालकामगार विरोधी दिवस. 13 जूनला आहे जागतिक वर्णहीनता दिवस. 14 जूनला आहे ज्येष्ठ नागरिकांच्या छळाबाबत जनजागृती दिवस किंवा मलखांब दिन. त्यानंतर आंतरराष्ट्रीय एकात्मता दिवस असतो 16 जूनला. 17 जूनला असतो जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिवस. 18 जूनला आहे जागतिक शाश्वत गॅस्ट्रॉनॉमी दिवस. 20 जूनला असतो जागतिक शरणार्थी दिन. 21 जूनला आहे जागतिक योग दिन. 23 जूनला असतो जागतिक विधवा दिन किंवा ऑलिम्पिक दिन किंवा राष्ट्रीय लोकसेवा दिवस. 25 जूनला असतो जागतिक समुद्र पर्यटन दिन आणि 26 जूनला असतो जागतिक अंमली पदार्थ व अवैध व्यापार विरोधी दिवस. 27 जूनला आहे जागतिक सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम दिवस म्हणजेच काय MSME दिवस. 29 जूनला आहे राष्ट्रीय सांख्यिकी दिन आणि 30 जूनला असतो राष्ट्रीय संसदीय वाद दिवस. पुढचा प्रश्न 8वा. नुकत्याच राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार 2025 मध्ये जल स्वयंपूर्ण पंचायत म्हणून प्रथम क्रमांकाचा जो पुरस्कार आहे तो पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला नुकतेच देण्यात आलेलं आहे? ही ग्रामपंचायत आहे खारीवली ग्रामपंचायत जे की रायगड या जिल्ह्यामध्ये येतं. पर्याय क्रमांक 2 रायगड जिल्ह्यामध्ये येतं आणि ह्याला जो काही श्रेणी आहे ते परिपूर्ण जल स्वयंपूर्ण पंचायत म्हणून त्याला या कॅटेगरीमध्ये त्याला पुरस्कार भेटला आहे. 1 कोटी रुपयाचा हा पुरस्कार आहे. लक्षात ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त अजून 2-3 पुरस्कार आहेत. एक ग्रामपंचायत आहे चांदवड तालुका नाशिकमधील. त्याचं नाव आहे निंबाळे ग्रामपंचायत. निंबाळे ग्रामपंचायतला सुशासित पंचायत म्हणून द्वितीय श्रेणीचा पुरस्कार भेटला आहे. ज्याला 75 लाख रुपये भेटतील. त्यानंतर चांभरली ग्रामपंचायत आहे जो रायगड जिल्ह्यामध्ये येतो. चांभरली नावाचं ज्याला सामाजिकदृष्ट्या न्याय आणि सुरक्षित पंचायत पुरस्कार भेटले श्रेणी 2चं. ह्याला
देखील जो का 34.5 लाख रुपये देण्यात येतील. त्यानंतर आहे इटगाव ग्रामपंचायत आहे. इटगाव पूर्व ग्रामपंचायत जो भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. हा प्रश्न आपण अगोदर देखील कव्हर करण्यात आला होता. हा क्वेश्चन जो बालस्नेही पंचायत म्हणून त्याला 1 कोटी रुपयांचा प्रथम श्रेणीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. चला पुढचा प्रश्न 9वा. नुकत्याच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी ग्रामीण ब्रॉडबँड आणि डिजिटल समावेशन उपक्रमाचे नाव काय आहे? ह्याचं नाव आहे प्रोजेक्ट गंगा. पर्याय क्रमांक 2. प्रोजेक्ट गंगा. लक्षात ठेवा, जो ब्रॉडबँड आणि डिजिटल समावेशनाचा उपक्रम आहे, पुढील 2 ते 3 वर्षामध्ये 20 लाख घरांना हायस्पीड इंटरनेटशी जोडण्याचं याद्वारे सरकारचं टार्गेट आहे, लक्ष्य आहे. प्रोजेक्ट गंगा लक्षात ठेवा. आणि प्रोजेक्ट गंगाचं या ठिकाणी तुम्ही फुलफॉर्म देखील बघू शकता. या फुलफॉर्मची आपल्याला काही गरज नाही. हे गव्हर्नमेंट असिस्टेड नेटवर्क फॉर ग्रोथ अँड ॲडव्हान्समेंट. मग उत्तर प्रदेश त्याविषयीचे 2-3 पॉईंट आपण चर्चा करूयात एक्स्ट्रामध्ये. निर्मिती झाली होती 24 जानेवारी 1950ला. राजधानी लखनौ आहे. मुख्यमंत्री सध्या योगी आदित्यनाथ. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. विधानसभा सदस्य संख्या 403 आहे. विधान परिषद सदस्य संख्या 100 आहे. लोकसभा सदस्य 80, राज्यसभा सदस्य 31 आणि राज्य प्राणी आहे बारासिंगा. संयुक्त प्रांताचं नाव जे उत्तर प्रदेश म्हणून चेंज करण्यात आलं कधी तर 1950 मध्ये. उत्तर प्रदेशमध्ये एकच राष्ट्रीय उद्यान येतं, तो म्हणजे दुधवा. दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. पुढचा अंतिम 10वा प्रश्न. नुकतेच कोणत्या ठिकाणी पाण्याखालील सर्वात उंच मानवी रचना तयार करून एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्यात आलेला आहे? त्याला आपण टॉलेस्ट ह्युमन स्टॅक अंडर वॉटर म्हणतो आपण. हे उभारण्यात आलं होतं अंदमान व निकोबार या ठिकाणी. एक बेट आहे ज्याला म्हणतो आपण स्वराज द्वीप. स्वराज द्वीप. ज्या द्वीपचं पूर्वीच नाव आहे हॅवलॉक. हॅवलॉक बेटाचं नाव चेंज करून स्वराज द्वीप असं करण्यात आलं 2019 मध्ये. ओके, 3 बेटाचं नाव चेंज करण्यात आलं होतं अंदमान निकोबारमधील. एक होतं नील आयलँड. नील जो बेट होतं, या नील बेटाचं नाव चेंज करून आपण शहीद द्वीप केलं. शहीद द्वीप केलं. ओके, त्यानंतर आहे रॉस बेट. अजून एक बेट होतं रॉस नावाचं, रॉस आयलँड, रॉस बेट. ह्याचं नाव चेंज करून आपण सुभाष द्वीप केलं. सुभाष द्वीप. आणि एक होतं हॅवलॉक, ह्याचं नाव आपण स्वराज केलं. अंदमान निकोबारमध्ये लक्षात ठेवा, ही मानवी रचना तयार करून जो काही वर्ल्ड रेकॉर्ड नुकतंच करण्यात आलेला आहे, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 22.3 मीटर करून. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये काय करायचं द्यायचं आहे. प्रश्न असा आहे, नुकत्याच घरगणना 100% पूर्ण करणारा राज्यातील पहिला जिल्हा हा कोणता ठरलेला आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच उत्तर सांगा. आपण या प्रश्नाचं उत्तर उद्या सकाळी आपल्या ह्याच लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, ज्यांनी आपली अजून PDF ईबुक घेतला नसेल तर ईबुक घ्या. आणि ईबुक जे आहे जानेवारी ते मेपर्यंत भेटून जाईल तुम्हाला. फक्त 10 रुपयामध्ये ईबुक आहे प्रत्येक महिन्याचं. या ठिकाणी स्कॅनर आहे किंवा या ठिकाणी नंबर देखील आहे. पे करून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे. चला, कालच्या किंवा पाठीमागच्या लेक्चरवरती एक नजर टाकूयात, जेणेकरून आपलं रिव्हिजन खूप छान पद्धतीने होऊन जाईल. बांगलादेशला हरवून सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026चा विजेता देश कोणता बनला आहे? तर तो आहे भारत. नुकतेच बाललैंगिक शोषण साहित्य पाहणाऱ्या, डाउनलोड करणाऱ्या, साठवणाऱ्या आणि वितरित करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन पी हंट कोणत्या राज्याने सुरू केले आहे? केरळ. हॉक ही भारतातील पहिली पूर्णपणे डिजिटल न्यायपालिका एकीकृत वन्यजीव गुन्हे व्यवस्थापन प्रणाली कोणत्या राज्याने सुरू केली आहे? केरळ. भारताच्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस आणि कोणत्या देशाच्या नॅशनल पेमेंट्स इंटरफेस दरम्यान थेट सीमापार जोडणी अधिकृतपणे सुरू झाली आहे? तर तो देश आहे नेपाळ. नुकत्याच आलेल्या सिप्रीच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक लष्करी खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारतात जगात कितवा क्रमांक लागतो? तर तो आहे 5वा. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? लेक लाडकी योजना. नुकत्याच महाराष्ट्र सरकारतर्फे महिलांना कायदेशीर मानसिक व सामाजिक आधार देण्यासाठी कोणते हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आले आहे? हे आहे 181. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही कोणत्या राज्याची योजना आहे? महाराष्ट्र. केरळ कृषी विद्यापीठाने विशेषतः केरळच्या हवामानासाठी विकसित केलेली KAU तेजस्विनी ही कशाची जात आहे? ही आहे मिरची. आणि हांग से ओंग सुक हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत? हे दक्षिण कोरियाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. ओके, चला तर थांबत आपण अत्यंत महत्त्वाचं आपण आजचं लेक्चर कव्हर केलेलं आहे. आणि तुम्ही अजून आपला जो काही अनुभवस्टडीचा ॲप आहे, ॲप इन्स्टॉल करायचा, ॲप इन्स्टॉल करून ठेवा. या ठिकाणी स्कॅन करा. या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, त्याला देखील नक्कीच जॉईन करून ठेवू शकता. आणि आपलं इंस्टाग्रामची आयडी आहे, त्याला तुम्ही फॉलो करून ठेवा.
ओके, चला थांबूयात आपण. व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रापर्यंत लिंक याची शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा व्हिडिओला. तुम्ही नवीन असेल चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि रोज डेली तुम्हाला काय करायचं आहे, न चुकता हा व्हिडिओ बघून घ्यायचं आहे. चला इथं थांबूयात आपण. भेटूयात उद्या सकाळच्या 6 वाजताच्या बुलेट रॅपिड फायर याच लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.